बातमी आहे मुख्यमंत्री पदाबाबत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। फडणवीसच मुख्यमंत्री होणार यावरती शहांसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। तर भाजपचे केंद्रीय निरीक्षक लवकरच मुंबईत येणार आहेत आणि सगळी प्रक्रिया पार पाडून लवकरच औपचारिक घोषणा करण्याची ही शक्यता वर्तवली जाते। एकंदरीतच आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती होती अशा चर्चा आपण ऐकल्या होत्या आणि त्यावरतीच आता कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहतोय। 2014 नंतर 2024 ला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय। एकंदरीतच माहितीतील तिन्ही नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी सुद्धा पसंती दिलेली। गणेश कवडे आपले प्रतिनिधी यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल, देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती मिळतेय, नेमकं काय आहेत कारण, काय घडलं दिल्लीतल्या बैठकीत? नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे ती पसंती दिलेली आहे। काय प्रामुख्याने जर बघितलं असेल तर 2014 मध्ये आहे ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस देखील त्यांनी घवघवीत यश आहे ते प्राप्त झालं होतं। नंतर 2019च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यावेळेस देखील भाजपला घवघवीत यश मिळालं होतं। महायुती म्हणून खरं तर मुख्यमंत्री पदावरून खरं तर वाद झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे एक वेगळा गट निर्माण झाला आणि उद्धव ठाकरे यांचं देखील आहे, त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी मागणी केली, त्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि या फुटीनंतरून देखील आहे ते जोपर्यंत विरोधात जेव्हा भाजप होतं आणि त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सर्व जणांना आहे ते एकत्रित ठेवण्याचं काम आहे प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी केलं। आणि त्यानंतरून देखील जर बघितलं असेल तर आताची 2024ची विधानसभाची निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी जे चाणक्यपणा दाखवली आणि या चाणक्याच्या माध्यमातून आहे ते पुन्हा घवघवीत यश आहे ते भाजपला मिळवून दिले। जर लोकसभेचा विचार केला तर लोकसभेच्या वेळेस आहे यावेळेस मात्र कुठेतरी थोडासा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्या पराभवाच्या नंतरून आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपली चाणक्य पद्धती आहे ती दाखवून दिली की कशा पद्धतीने सूक्ष्म नियोजन आहे ते केलं होतं। कारण की ज्यावेळेस हा पराभव झाला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस स्वतः समोर आले आणि त्यांनी या पराभवाचा स्वीकार करून आहे ते पुढे काम करू अशा पद्धतीचं एक वक्तव्य देखील करण्यात आलं होतं। आणि त्यानंतरून जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या बैठका असतील, या बैठका घेतल्या होत्या। साधारणतः एक छोट्या बैठका जर आपण पाहतोय की एकंदरीतच विधानसभेमध्ये भाजपला आणि महायुतीला जो काही विजय मिळाला आहे त्याचं श्रेय फडणवीसांना जात आहे। फडणवीसांच्याच प्लॅनिंगमुळे इतकं मोठं यश हे महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, म्हणूनच कदाचित त्यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे।